कबीरचं आणि माझं डिस्कशन चालू होतं मस्त क्यूटचं. कारण की तो मला सांगत होता, मम्मी आज आहे संडे, तर मग आज माझं आवडीचं नाश्त्यात बनवतो. कारण की मी रोज स्कूलमध्ये असतो, तर मग मी काय नाश्ता करत नाही. मी डायरेक्ट 11 वाजता स्कूलमध्ये जेवण करतो आणि दुपारी घरी आल्यावर पण मी जेवणच करतो. तर मला सकाळी काय नाश्ता करायला भेटत नाही. तर मग तू आज एकतर मॅगी बनव, एकतर पोहे बनव. पण माझा विषय असा होता की मी चपात्या वगैरे करून घेते आणि एखादी भाजी आणि अंडे मागवून घेतो, म्हणजे तू ऑमलेट आणि चपाती खा. तर तो बोलला नाही म्हणे, मी मॅगीच खाणार, नाहीतर मला रात्रीची खिचडी दे. कारण की मी रात्री खिचडी बनवली होती. मग त्याला चांगली गरम करून दिली खिचडी. आणि मी पण बघा मस्त, मी पण तीच खिचडी खाल्ली गरम करून. मग दुपारी त्याने अंडा चपाती खाल्ली होती. मग असा म्हणजे त्याचं असं म्हणणं असतं की माझं आवडीचं बनवत जा एक दिवस तरी. मग आज आहे संडे, तर मी मस्त बनवते. खिचडी बनवली होती, तर मी आता फक्त फ्राय करते मस्त कडक कडक गरमागरम. बघा तुम्हाला दाखवते. तर बघा खिचडी मस्त गरम करून झालेली आहे, थंड पण झाली, कारण की दुसऱ्या कामात लागले होते मी. मग आणि माझी जेवणाची वेळ आली, म्हणजे नाश्ता वगैरे करायची वेळ आली, तर कोणाचं काही ना काही काम असतंच आणि माझं जेवण कायम थंड होत असतं, म्हणून मला सवय पडली आता थंड खायची. तर बघा मग मी माझ्या कंपाऊंडमध्ये थोडं काम करत होती, तर मला हे पोथीचे पानं दिसले, पण ते थोडे खराब झाले ते. मग ते तोडले नाही, तर मग ते तसेच येतात महाने. इकडे तर परत उगलेले आहेत छानसे, आपोआप आलेत. आणि मी इकडे लावले होते, पण तिकडे कसे काय गेले काय माहीत. मग तिकडे पण आले, पण छान आले. मग आता बुधवारच्या बाजारातून मी पानं आणेल पोथीचे आणि मग आलूवडी बनवेल. तर बघा इथे नारळाला किती नारळाचं झाडाला किती नारळ आले. 3 झाडं आहेत आमची नारळाची. तर 2 नारळाच्या झाडांना खूप नारळ येतात आणि एक तर छोटासा आहे आता. मग बघा मी अंडे बॉईल केले होते, जे सकाळी अंडे आणलेले. मग कबीरने ते खिचडीमध्येच त्याचं पोट भरलेलं, मग मी काही बनवलं नाही. तर मग त्याला अंडे बॉईल करून दिले. आणि हे आमचे हे गावाला गेलेले, तर मग त्यांनी आमच्यासाठी खाऊ आणला मस्त सगळ्यांसाठी, आणि खूप जास्त खाऊ आणला. तर आम्ही सगळेच खुश झालो. आणि कबीरसाठी बघा लॉलीपॉपची छोटीशी गाडी आणली मस्त. तर ते खाऊ बघून तर आम्ही सगळेच खुश झालो. आणि माझा सोमवारी उपवास असतो, म्हणून माझ्यासाठी स्पेशली उपवासाचा चिवडा पण आणि चिप्स पण आणले त्यांनी. तर असा होता माझा दिवस.